नमस्कार मित्रांनो, MPSC ऑन चॅनलवर कॉन्सेप्ट टॉपिकमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या कॉन्सेप्ट टॉपिकमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत की जे कृषी ॲक्टला पकडून जो विरोध यावेळेस दिसत आहे। उम्मीद होती की आज उद्या सर्व व्यवस्थित होईल, पण होम मिनिस्टरच्या इंटरफेअरनंतरसुद्धा गोष्टी काही व्यवस्थित होताना दिसत नाही आहे। एवढा डिबेट आहे, एवढं कन्फ्युजन आहे की कुणाला वाटते की शेतकऱ्यांना अडचणीत टाकले आहे की काय, तर हा ॲक्ट खेती शेतकऱ्यांसाठी वाईट आहे। तर कुणाला वाटते की जे विरोध करत आहे ते शेतकरी आहे किंवा नाही, म्हणजे जे आंदोलन करणारे आहे ते ॲक्च्युअलमध्ये शेतकरी आहे किंवा नाही असं लोकांना वाटत आहे। कुणी यासाठीही चिंतित आहे की जर हा ॲक्ट संपूर्ण देशासाठी आहे तर फक्त पंजाब व हरियाणातूनच का बरं विरोध होत आहे, इतर राज्यांमधून का नाही होत आहे। तर कुणी म्हणत आहे की ज्या पद्धतीने सरकारने हे बिल पारित केले आहे ते असंवैधानिक आहे आणि सुप्रीम कोर्टमध्ये जर याला चॅलेंज केलं तर हा ॲक्ट रद्द होऊन जाईल, असं काही लोकांची थिंकिंग आहे। कुणी म्हणतात की 1991मध्ये ज्या पद्धतीने न्यू इकॉनॉमी पॉलिसी आणली होती इंडियामध्ये आणि त्यावेळेस इंडस्ट्रीसोबत जे झाले ते 2020मध्ये ॲग्रिकल्चरसोबत होत आहे। बस इश्यू फक्त एवढा आहे असं काही लोकांना वाटतं। आता मॅटर हा पॉलिटिकल पण झालेला आहे, म्हणजे या पॉलिटिकल मॅटरमध्ये हेच नाही कळत की कोणती पार्टी ही कुणाच्या पक्षात आहे आणि तसंही सामान्य लोकांना नाही समजत की कोणती पार्टी ही कुणाकडे आहे। उदाहरण जर आपण घेतलं तर महाराष्ट्राचं आहे की शिवसेना जी आहे, या शिवसेनाची जर गोष्ट केली तर लोकसभामध्ये या ॲक्टच्या ते पक्षात वोट केलेले होते आणि जेव्हा राज्यसभेमध्ये जेव्हा वोट पडले तेव्हा त्यांनी काय केलं, अबस्टेन केलं। NCP जी महाराष्ट्राची पार्टी आहे शरद पवार यांची, जी की भरपूर विरोधात दिसत होती, राज्यसभेत जेव्हा वोट पडत होते तेव्हा त्यांनीसुद्धा अबस्टेन करून टाकलं। आता काँग्रेसची जर गोष्ट केली तर काँग्रेसने तर जबरदस्त पद्धतीने विरोध केला आहे, पण जेव्हा काँग्रेसची सरकार होती तेव्हा त्यांनी स्वतःहून असे काही प्रस्ताव लागू केले होते की जे या ॲक्टमध्ये प्रावधान त्यांचे समावेश आहे। आता 2020मध्ये BJP हा ॲक्ट घेऊन आलेली आहे, पण जेव्हा BJP सरकारमध्ये नव्हती आणि जेव्हा नरेंद्र मोदी हे गुजरातचे CM होते त्यावेळेला त्यांनी काही असे स्टेप घेतलेले होते की त्यांना पाहून असे वाटते की BJP या ॲक्टच्या विरोधात होती। म्हणजे पॉलिटिक्समध्ये भरपूर गडबड आहे, ठीक आहे। तर पॉलिटिक्सच्या जगामध्ये कोण कुणाकडं आहे कोण नाही आहे हे तर काही कळत नाही आणि भरपूर कन्फ्युजन पण आहे यामध्ये, ठीक आहे। आता यामध्ये आपल्यासाठी काय चांगलं आहे की आपण या गोष्टीवर लक्ष न देता की कोणती पार्टी कुठे आहे कुठं नाही आहे ना, न याच्याकडून न त्याच्याकडून, न सरकारकडून न विपक्षाकडून, तर एका ॲकॅडमिक पॉईंट ऑफ व्ह्यूने एका समजदारी पद्धतीने आपण या मुद्द्याला समजण्याचा प्रयत्न करू आणि या मुद्द्याने पूर्ण भारताला जवळजवळ थांबून ठेवलेले आहे, त्या मुद्द्याला चांगल्याने समजण्याचं आपलं कर्तव्य आहे, ठीक आहे। आणि देशाची पण काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही की थोडं थांबून जर एखादा मुद्दा देशाच्या हितासाठी आहे किंवा नाही हे जर माहीत करून घ्यायचं असेल तर लोकांची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की थोडं थांबून त्या मुद्द्याला समजलं पाहिजे। तुम्ही IASचा अभ्यास करता तर समजलं तर पाहिजे, कारण ते माझी प्राथमिक जबाबदारी आहेच। पण माझी अशी विनंती आहे की देशातला कोणत्याही नागरिक जो हा मुद्द्याला समजण्यासाठी इच्छुक असेल तर त्यांनी या मुद्द्याला नीट समजलं पाहिजे आणि ऐकलंसुद्धा पाहिजे। त्यानंतर आणि जे काही माझे शेतकरी भाऊ बहीण आहे त्यांच्याशी पण निवेदन आहे की जर या व्हिडिओला तुम्ही व्यवस्थित पूर्ण मुद्द्यासहित बघितलं तर तुम्हाला तो मुद्दा व्यवस्थित कळेल। कारण असं नेहमी होते की जेव्हा आपण एखाद्या आंदोलनामध्ये सहभागी होतो तेव्हा आपल्यालाही सर्व पक्ष माहीत नसतात, कारण आपल्याला तेवढंच सांगितलं जाते की जेवढं सांगणाऱ्याच्या हितात असते, करेक्ट। आता बघा, कृषी विधेयक ॲक्ट 2020 म्हणजे काय आहे कृषी विधेयक। तर काय झालं की लोकसभेमध्ये सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी एक पाऊल पुढं टाकण्यात आला आणि यामध्ये 3 विधेयक संमत करण्यात आले। यातला जो पहिला जो आहे तो आहे शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य विधेयक, यालाच APMC म्हणून म्हटलं गेलं। दुसरा जो ॲक्ट पारित करण्यात आला यामध्ये MSP म्हणून करण्यात आला, ज्याला शेतमाल हमीभाव आणि शेती सेवा करार विधेयकसुद्धा म्हटलं गेलं। आणि तिसरा जो ॲक्ट पारित केला त्याला आवश्यक वस्तू दुरुस्ती विधेयक ॲक्ट 2020 असं म्हटलं गेलं, ज्याला इनिशियल गुड असं म्हटलं गेलं। यातला आपण पहिला ॲक्ट बघूया, APMCमध्ये ॲक्च्युली दिलेलं काय आहे। या अंतर्गत सरकारची योजना ही आहे
की आपण काही असे तंत्र विकसित केले पाहिजे की ज्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या आवडत्या ठिकाणी त्या वस्तू व सेवांची विक्री करता यायला पाहिजे. इतकेच नव्हे तर यानुसार शेतकरी दुसऱ्या राज्यात लायसन्सधारक व्यापाराशी सुद्धा व्यापार करू शकतो, असं या पहिल्या ॲक्टमध्ये सांगितलेलं आहे. दुसरा जो ॲक्ट आहे तो आहे MSP. हे मी सर्व तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये सांगत आहोत, ठीक आहे. मग तुम्हाला एक्सप्लेनेशनसुद्धा देणार आहोत. तर दुसरा जो ॲक्ट आहे तो आहे MSP. तर MSPमध्ये असं सांगितलं आहे की सरकारचा असा दावा आहे की या ॲक्टमुळे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला नॅशनल फ्रेमवर्क म्हणजे जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देऊ. याचा अर्थ असा की शेतीशी संबंधित समस्या आता शेतकऱ्यांना येणार नाही, तर त्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगवाल्याला येणार आहे. आणि तिसरा जो आहे तो आहे इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट. या इसेन्शियल कमोडिटी ॲक्टमध्ये असं सांगितलं की या विधेयकात बदल करताना सरकारने धान्य, डाळी, तेलबिया, कांदा, बटाटा इत्यादी गोष्टींना अत्यावश्यक वस्तूच्या यादीतून वगळलेले आहे. म्हणजेच आता कुठलाही व्यक्ती याचा साठा करू शकतो, पण देशात जर इमर्जन्सी वाटली तर त्यांना या वस्तूचा इसेन्शियल गुड्समध्ये टाकता येणार आहे, ठीक आहे. आता अशा प्रकारे हे 3 जे ॲक्ट आहे हे आलेले आहे. आता आपण याची पूर्ण फुल एक्सप्लेनेशन बघणार आहोत, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित ऐका, ठीक आहे. बघा आता. आता काय झालं की 2016मध्ये बरेलीमध्ये नरेंद्र मोदी यांची एक रॅली होती आणि या रॅलीमध्ये त्यांनी स्पीच देताना शेतकऱ्यांना असं आश्वासन दिलं की तुमचं जे उत्पन्न आहे ते आम्ही डबल करणार आहोत, ठीक आहे. अशी यांची एक स्पीच होती. आणि हे नरेंद्र मोदींना त्यावेळेस माहीत होतं की हे एवढं सहज नाही आहे जेवढं मी म्हणत आहो. आणि पण त्यावेळेस त्यांच्या डोक्यात काही ना काही स्टेप होत्या आणि त्या स्टेपमधली एक जी स्टेप आहे त्या एकूण 7 स्टेप होत्या आणि त्या 7 स्टेपमधून एक जी स्टेप आहे जे की शेतकऱ्यांना ट्रेडिशनल मेथडमधून काढून एका ओपन मार्केटमध्ये आणावे असं ह्या ॲक्टमध्ये ही गोष्ट सांगितली आहे. म्हणजेच पुंजीवादी जगात कॉम्पिटिशन केली पाहिजे असं त्यावेळेस त्यांच्या डोक्यात 2016मध्ये मोदीजींच्या डोक्यात होतं आणि त्यांनी हा इम्प्लिमेंट 2020मध्ये केलेला आहे, ठीक आहे. आता ज्या पद्धतीने हा ॲक्ट पारित केला गेला
त्यामुळे भरपूर प्रश्न निर्माण झाले आणि लगेचच त्यामुळे काय झालं की जे एक सुप्रीम कोर्टमधले बार असोसिएशनचे एक चेअरमॅन आहे ज्यांचं नाव आहे शंकरजी दबे, यांनी असे म्हटले की हे ॲक्ट अनकॉन्स्टिट्यूशनल आहे आणि त्यामुळे मी याचा विरोध करेल आणि गव्हर्मेंटच्या विरुद्ध केस करेल असं त्यांनी म्हटलं आणि शेतकऱ्यांना सपोर्ट करेल असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. ठीक आहे. आणि ज्यावेळेस राज्यसभेमध्ये हंगामा झाला त्यावेळेस असे भरपूर सांसद आहे, जसं RJDचे एका सांसदांनी आणि एका DMच्या एका सांसदांनी सुद्धा यावर केस केलेला आहे की हा जो ॲक्ट आहे हा असंविधानिक आहे. यात आणि त्यांचा प्रयत्न हा आहे की सुप्रीम कोर्टमध्ये हे जर 3 ॲक्ट जर गेले तर हे अल्टिमेट म्हणजे सुप्रीम कोर्टमध्ये गेल्यानंतरच हे असंविधानिक होऊन जाईल असं त्यांचं डोक्यात आहे. ठीक आहे. आता या आजच्या डिस्कशनमध्ये आपण कृषी ॲक्टमध्ये काय दिलेलं आहे हे तर बघू, पण त्याचबरोबर APMC हे कुठून आले जो की पहिल्या ॲक्टमध्ये दिलेला आहे, MSP म्हणजे काय आणि याची स्टार्टिंग याने केव्हापासून झाली हा जे की दुसऱ्या ॲक्टमध्ये सांगितलेलं आहे. तिसरं म्हणजे इसेन्शियल गुड्समध्ये काय काय आहे काय नाही आहे जो की तिसऱ्या ॲक्टमध्ये सांगितलेला आहे. चौथं बघूया की ऑर्डिनन्स म्हणजे एखादा जर प्रस्ताव आपल्याला राज्यसभा किंवा लोकसभेमध्ये जर पारित करायचं असेल आणि जर त्यांची बैठक चालू नसेल तर ऑर्डिनन्स म्हणजे काय होतो हे सुद्धा आपण कॉन्सेप्ट यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर FCI म्हणजे काय होते आणि याचे कार्य काय काय राहतात हे सुद्धा बघू. त्यानंतर नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट जो 2013मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जाता जो लागू केलेला आहे ती स्कीम यावर सुद्धा आपण डिस्कशन करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा थोडा लांब होणार आहे. ठीक आहे. आणि मी आपल्या हॅबिट्सशी मजबूर आहो आणि त्यामुळे संक्षिप्तमध्ये तर मी तुम्हाला शिकवणार नाही, थोडा व्हिडिओ हा लांब होईनच. जर एखाद्याला वाटत असेल की व्हिडिओ अतिशय लांब आहे तर त्यांनी पाणी प्या, व्हिडिओ पॉज करा, थोडं फ्री व्हा आणि जर मुद्द्याला समजायचं असेल तर मग तो व्हिडिओ पुन्हा तुम्ही स्टार्ट करा. ठीक आहे. आता बघा आपण या ॲक्टवर बोलू. ठीक आहे. तर काय झालं 20 सप्टेंबर रोजी राज्यसभेमध्ये हा प्रस्ताव मांडण्यात आला आणि जसा हा प्रस्ताव मांडला लगेचच तिथे हंगामा झाला. आपण हे नाही बघू की यात कोणत्या पार्टीने काय म्हटले, आपण यात फक्त हे बघू की जो आपला मूळ ॲक्ट आहे यात काय दिलं आहे. उदाहरणार्थ जर CAA ॲक्ट आहे, CAAचा जर ॲक्ट आहे तर सरळ तुम्ही CAA ॲक्ट वाचला पाहिजे की त्यामध्ये ॲक्च्युली काय दिलं आहे. त्यामुळे या कृषी ॲक्टमध्ये काय आहे हे आपण या 3 मुद्द्याहून बघू. जरी हे 3 ॲक्ट असले कृषीमधले पण या तिघांना मिळून एकच ॲक्ट होतो. ठीक आहे. जर आपण एखाद्या ॲक्टला भरपूर कॉन्सन्ट्रेशनने वाचतो ना तर तेव्हा आपल्याला त्याचा बॅकग्राऊंडची माहिती भेटते आणि मग तुम्हाला मग तुम्हाला सर्व समजून जाईल की ॲक्च्युअल ॲक्टमध्ये काय दिलं आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला यांनी काय म्हटलं त्यांनी काय म्हटलं आहे ना यात लक्ष देण्याची काही आवश्यकता नाही आहे किंवा त्या टॉपिकवर तुम्हाला कोणी भ्रमिती करू शकत नाही. ठीक आहे. तर त्यामुळे आपण याचे 4 ॲस्पेक्ट जे आहे की ॲक्च्युली या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जेव्हा हा ॲक्ट बनवला तर अगोदर आपण बघणार आहोत यामध्ये की हा जो ॲक्ट आहे हा संविधानिक आहे की नाही. सेकंड आपण यामध्ये बघणार आहोत की APMC जो पहिला ॲक्ट आहे तो बघूया, सेकंड बघूया त्यानंतर MSP जो की ॲक्ट नंबर 2मध्ये आहे आणि तिसरं बघूया इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट जो आहे ते आपण यामध्ये टॉपिक बघूया. ठीक आहे. मी फक्त ॲक्टचे काही मेन पॉईंट सांगणार आहोत आणि जर तुम्हाला काही ॲक्ट पूर्ण वाचायचं असेल तर तुम्ही नेटवर जाऊन ॲक्ट तुम्हाला वाटलं तर तुम्ही तो पूर्ण वाचू शकता. ठीक आहे. आता ह्यात काही चुका सरकारनेही केलेल्या आहेत आणि काही चुका आंदोलन करणारे लोकही याने केलेली आहे. मात्र आपण आज समजणार आहोत की ॲक्टमध्ये किती सत्य आहे आणि किती खोटे आहे. ठीक आहे. आता पहिला प्रश्न याच्यात हा आहे की हा ॲक्ट संविधानिक आहे का. इट मीन्स आर दिस ॲक्ट कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे आहे की नाही, म्हणजे डिबेट बनते का हे बघूया. ठीक आहे. तर बघा कोणताही ॲक्ट जेव्हा संविधानाशी सुसंगत असतो तेव्हा तो ॲक्ट व्यवस्थित असतो. म्हणजेच
संविधानात जर काही लिहिलं असेल आणि ॲक्ट बनवित असताना जर ते ॲक्ट संविधानाचा बाहेर असेल तर तो ॲक्ट अनकॉन्स्टिट्यूशनल किंवा असंवैधानिक होऊन जातो. काय म्हटलं मी की जर संविधानात काही लिहिलं असेल आणि ॲक्ट बनवित असताना जर ते ॲक्ट संविधानाच्या बाहेर असेल तर तो ॲक्ट असंविधानिक ॲटोमॅटिक होऊन जातो. मग ते संविधान बनविण्याच्या अगोदरचा ॲक्ट असो किंवा संविधान बनविण्यानंतरचा ॲक्ट असो. ठीक आहे, असा प्रावधान आपल्या संविधानात सांगितलं आहे. ठीक आहे, आता हे जे ॲक्ट आहे हे ज्या पद्धतीनं लोक म्हणत आहे की संविधानिक आहे की नाही, तर एक प्रसिद्ध असा केस झाला होता 1980मध्ये. ठीक आहे, मारुती श्रीपती दुबे यांचा. आपल्या संविधानात एक जीवनाचा अधिकार आहे आर्टिकल 26मध्ये, आणि त्यात असं लिहिलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीला आपले जीवन जगण्याचा अधिकार आहे. तर मारुती दुबे यांनी सुप्रीम कोर्टमध्ये म्हटले की कलम 26नुसार मला जगण्याचा अधिकार आहे. ह्याचा तात्पर्य म्हणजे हे की मी जगूही शकतो किंवा मरूही शकतो, तो माझा स्वतंत्र अधिकार आहे. तेव्हा सुप्रीम कोर्टला पण मानावं लागलं की हे जे दुबेजी म्हणत आहे हे खरं आहे. मात्र संविधानाच्या IPC कलम 309नुसार असं म्हटलेलं आहे की आत्महत्या करणं हा एक गुन्हा आहे आणि त्यासाठी 1 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो, असं IPCच्या कलम 309मध्ये लिहिलेलं आहे. मात्र त्यावेळेला काय केलं तर जेव्हा दुबेजी यांचा 1980मध्ये केस होता तेव्हा सुप्रीम कोर्टाने संविधानाची जी डेफिनेशन आहे आर्टिकल 26मध्ये ही चेंज केलेली होती आणि त्यांनी असं त्यामध्ये म्हटलेलं होतं की दुबेजी ज्या पद्धतीने म्हणत आहे की एका व्यक्तीला जीवन जगण्याचा ज्याप्रमाणे अधिकार आहे त्याप्रमाणेच तो मरूही शकतो, म्हणजे तोही अधिकार त्याचा झाला. त्यामुळे त्यावेळेस काही चेंजेस करण्यात आलेलं होतं आणि IPC कलम 309ची डेफिनेशन ही चेंज करण्यात आली होती त्यावेळेस. त्यानंतर ती दुरुस्त करण्यात आली आणि मग संविधानाने आणि सुप्रीम कोर्टने सांगितलं असं की तुम्ही बेसिक स्ट्रक्चर जो आहे त्याला हलवू नाही शकत आणि त्यामुळे संविधानात ज्या पद्धतीने लिहिलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला जीवन जगण्याचा अधिकार आहे पण मरण्याचं नाही आहे, आणि जर एखादा व्यक्ती सुसाईड करण्याचा प्रयत्न करत असेल तर कलम 309नुसार त्याला 1 वर्षाचा दंड होऊ शकतो. ठीक आहे, आता एखादी गोष्ट कॉन्स्टिट्यूशनल आहे की नाही हे फक्त 2 गोष्टींहून कळते. एक म्हणजे तो कॉन्स्टिट्यूशन बनवित असताना किंवा तो ॲक्ट बनवित असताना त्यात वापरलेले कंटेंट, आणि दुसरी म्हणजे तो ॲक्ट बनवित असताना केलेली प्रोसिजर. ओके, म्हणजेच एखादा ॲक्ट संविधानिक आहे किंवा नाही आहे हे 2 गोष्टींहून कळते. एक म्हणजे कंटेंट आणि त्यामध्ये वापरलेली प्रोसिजर. ठीक आहे, आता आपण हे 2 बघूया. याच्यातला जो अगोदर आहे कंटेंट हा बघूया की या ॲक्टला बनवित असताना जो कंटेंट वापरलेला आहे तो बरोबर आहे किंवा नाही हे आपण बघूया. ठीक आहे, आणि कोणते कानून असंविधानिक बनू शकते हे सुद्धा बघूया. तर यामध्ये 3 गोष्टी आहे. एक आहे फंडामेंटल राईट, सेकंड आहे केशवानंद भारती खटला, आणि तिसरं जे आहे ते आहे स्टेट लेजिस्लेटिव्ह पॉवर. ठीक आहे, तर पहिले बघूया की यामध्ये जेव्हा हा ॲक्टमध्ये कंटेंट बनवला तर फंडामेंटल राईट्सचं हनन झालेलं आहे का ते बघूया. तर यामध्ये आर्टिकल 30नुसार कोणत्याही प्रकारचे हनन यामध्ये झालेलं नाही आहे, हे क्लिअर आहे. दुसरं आहे एक प्रसिद्ध असा खटला झाला होता 1973मध्ये, केशवानंद भारती खटला वॉज केरळ राज्य. केशवानंद भारती हे एका मठाचे मठाधीश होते आणि त्यावेळेस त्यांचा जागेचा प्रश्न होता आणि त्यावेळेसचा एक 13 जजेसचा बेंचानी याचा एक निकाल लावलेला होता आणि 6/7नी त्यांचा एक जो निकाल लागलेला होता त्यानुसार या जजमेंटनुसार असं वाटते की स्टेट आणि सेंट्रलची पॉवर हे डिफरन्स झालेले आहे. आणि तिसरा जो आहे तो आहे स्टेट लेजिस्लेटिव्ह पॉवर. आता स्टेट लेजिस्लेटिव्ह पॉवर म्हणजे काय, तर जर एखाद्या स्टेटच्या कानूनवर किंवा ॲक्टवर सेंट्रलनी ॲक्ट बनविलेला असेल आणि ते जर स्टेटला मान्य नसेल तर स्टेट डायरेक्टली सुप्रीम कोर्टमध्ये धाव घेऊ शकतो आणि त्याला चॅलेंज करू शकतो. आणि त्यामुळे बेसिकली जे लोकांना वाटते की कृषी हा जो ॲक्ट आलेला आहे हा स्टेट लीजचा विषय आहे जो की त्याचे डिसिजन स्टेट घेऊ शकते, तर त्यामध्ये सेंट्रल का बरं इंटरफेअर करते, अशा लोकांनी 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. एक म्हणजे कलम 246 आणि एक म्हणजे कलम 254. आता 246मध्ये काय सांगितलेलं आहे, तर 246मध्ये हे सांगितलेलं आहे की कोणत्या विषयावर
स्टेट ॲक्ट बनू शकते आणि कोणत्या विषयावर सेंट्रल ॲक्ट बनू शकते. ठीक आहे. तर हे सांगितलेलं आहे कलम 246मध्ये. या कलम 246मध्ये सूची क्रमांक 7 दिली आहे, ज्यानुसार स्टेट लिस्ट, युनियन लिस्ट आणि कन्करंट लिस्ट अशा 3 विषयाची लिस्ट दिली आहे आणि त्यानुसार कोणते सब्जेक्ट हे कुणाकडे आहे हे यामध्ये सांगितलेलं आहे. तर कलम 254मध्ये हे सांगितलेलं आहे की जर कॉन्करंट लिस्टमध्ये काही जर कॉन्ट्राडिक्शन झालं, म्हणजे स्टेटनी एक ॲक्ट बनवला आणि सेंट्रलनेही त्या विषयावर ॲक्ट बनवला असेल आणि या दोघांच्या ॲक्टमध्ये जर स्टेटला ते ॲक्ट मान्य नसेल, म्हणजे काही जर कॉन्ट्राडिक्शन किंवा झगडा झालेला असेल, तर संविधानाचा डिसिजन म्हणजे सेंट्रलचा डिसिजन हा सुप्रीम मानला जात असतो. कन्करंट लिस्टमध्ये स्टेटसुद्धा ॲक्ट बनू शकते आणि सेंट्रलसुद्धा ॲक्ट बनवित असते आणि जर या दोन्हीमध्ये जर काही कॉन्ट्राडिक्शन झालं असेल तर सेंट्रलचा डिसिजन हा सुप्रीम मानला जात असतो. ठीक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे यामध्ये काय आहे की जे लेजिस्लेटिव्ह पॉवर आहे. ठीक आहे. आता जे कृषी हा जो विषय आहे हा स्टेट लिस्टमध्ये दिलेला आहे. ठीक आहे. आणि यामध्ये आर्टिकल 14 हा ॲग्रिकल्चरशी रिलेटेड आहे. 26वा जो आहे कलम तो ट्रेड अँड कॉमर्सशी रिलेटेड आहे आणि 27वा जो कलम आहे हा ॲग्रिकल्चर प्रोडक्शन, सप्लाय, डिमांड, गुड्स अँड सर्व्हिसशी रिलेटेड आहे. आता यामध्ये काय म्हटलेलं आहे, ही गोष्ट आता हे तर आहे, हे जरी स्टेट लिस्टमध्ये दिलेलं असलं तरी कन्करंट लिस्टमध्ये सूची क्रमांक 33मध्ये ऑलरेडी असं लिहिलेलं आहे की ॲग्रिकल्चर हा विषय जरी राज्याचा असला, मात्र त्यावर जो डिसिजन आहे हा सेंट्रलचा सुप्रीम मानला जाईल. आणि कलम 33मध्ये असं लिहिलेलं आहे की स्टेटमध्ये जेवढेही कृषीचे ट्रेड, कॉमर्स, प्रोडक्शन, सप्लाय आणि डिमांड, चाहे ते गुड्स असो की सर्व्हिस असो, याचे ॲक्ट बनवायचे असेल तर ते सूची क्रमांक 33च्या अधीन राहून काम करेल असं यामध्ये स्पष्ट मिळलं आहे. कारण 1954मध्ये नेहरूला हे समजलं होतं की असं काम चालणार नाही. 1951मध्ये जेव्हा त्यांनी 9वा शेड्यूल जोडलेला होता लँड रिफॉर्मसाठी, तेव्हा कॉन्स्टिट्यूशनमध्ये जेव्हा बनला तेव्हा शेतकऱ्यांना तेव्हा त्यांनी आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांना न्याय मिळेल. मात्र त्यासाठी काही राज्यांचा सपोर्ट अवेलेबल नव्हता आणि अवेलेबल नव्हता म्हणून संविधानाच्या 3ऱ्या अमेंडमेंटनुसार नेहरूजींनी काय केलं की कन्करंट लिस्टमध्ये सूची नंबर 33मध्ये असं लिहिलं की ॲग्रिकल्चर हा विषय जरी स्टेटचा असेल तरी सुप्रीम जो मानलेला जाईल डिसिजन हा सेंट्रलचा मानला जाईल आणि कलम 33मध्ये असं लिहिण्यात आलं आहे. आणि यानुसार स्टेट लिस्टमधील कलम 26 आणि 27 हे कन्करंट लिस्टच्या एंट्री नंबर 33च्या नियमाच्या अधीन राहून स्टेट लिस्टमधील एंट्री नंबर 26-27चे नियम पाळले जाईल असे लिहिलेले आहे त्यामध्ये. ठीक आहे. आणि सूची क्रमांक 33 म्हणजे सरकारने जो फॉर्मर ॲक्ट जो सरकारने आता जो ॲक्ट आणलेला आहे हा ॲक्ट कन्करंट लिस्टच्या सूची क्रमांक 33नुसार आणलेला आहे. आणि म्हणून माझी जेवढी समज आहे, मला जिथपर्यंत वाटते की ज्या लोकांना असं वाटत आहे की सुप्रीम कोर्टमध्ये हा जेव्हा विषय निघेल की हा कंटेंटनुसार हा ॲक्ट असंविधानिक आहे, अशा लोकांना मी सांगू इच्छितो की सुप्रीम कोर्ट एकही मिनटं घेणार नाही डिसिजन घ्यायला की हा असंविधानिक आहे किंवा नाही आहे. म्हणजेच माझ्या मतानुसार कंटेंटनुसार यामध्ये काहीही गोष्ट चुकलेलं नाही आहे, हा संविधानिक आहे. आता काही लोकांना असं वाटते की प्रोसिजर चुकलेली आहे. ठीक आहे. आता ज्या लोकांना असं वाटते की प्रोसिजर चुकलेली आहे ते काही म्हणजे वाईट विचार नाही करून राहिले, बरोबर आहे. मजेदार म्हणजे काय झालं की सरकारने यात भरपूर म्हणजे शरारत केली आहे. यात काही किंतुपरंतु आहेच नाही. ठीक आहे. कानून तर 3 आहे, मात्र हे 3ही कानून जर किंवा ॲक्ट जे आहे यांना जर एकत्र केलं तुम्ही तर हा एक ॲक्ट आहे. आता काय झालं तर बघा, नरेंद्र मोदीची सरकार आणि नरेंद्र सिंग तोमर यांची सरकार हे समजून गेली आहे की जोपर्यंत कृषी क्षेत्रामध्ये मोठे सुधार होईल नाही तोपर्यंत काही बनणार नाही.
आणि जेव्हाही मोठे सुधार होतात तेव्हा उटपटांग होते हे त्यांना व्यवस्थितरित्या माहीत होतं. ठीक आहे. आणि हे या सरकारला याने माहीत पण होतं की जेव्हाही ॲग्रिकल्चर रिफॉर्म होईल तेव्हा देशात हंगाम आता होणारच होणार आहे. आता काय झालं, सरकार कोणतीही असो स्वतःच्या पक्षाला मोठं दाखवण्याकरता काही ना काही ते चेंजेस करतात. ठीक आहे. आणि मोदी सरकार जेव्हापासून आली 2014मध्ये जेव्हा ती आली तेव्हा ती पूर्ण बहुमताने आली आणि 2019मध्ये जेव्हा ती आली तर त्याच्यापेक्षाही जास्त बहुमताने आली. तर बघा, सरकार कोणतीही असो, सरकारचा एक फंडा आहे. ठीक आहे. गव्हर्मेंटचे जे काही स्टार्टिंगचे 6 महिने असतात ना, ते असतात हनीमूनचे. ठीक आहे. त्यामध्ये थंडी थंडी हवा आहे, लहरे, या सर्व गोष्टी यामध्ये चालतात. दुसरी टर्म असते त्यांची डेंजर होण्याची. 1 वर्ष किंवा 6 महिन्यामध्ये ते स्वतःचं डेंजर रूप दाखवतात की आम्ही हे करण्याचं ट्राय करू. जसं 37 ॲक्ट झालं, CAA आलं है ना, तर असे काही ॲक्ट आणतात. आणि शेवटचे जे 3 वर्ष असतात त्यामध्ये ते गव्हर्मेंट काय करीत असते, रुद्र रूप धारण करत असते. आणि शेवटच्या 6 महिन्यामध्ये अजून चांगल्या चांगल्या योजना है ना आणि अजून काही स्कीम वगैरे हे आणत असते. उदाहरण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर 2013मध्ये शेवटी डॉक्टर मनमोहन सिंग आपले त्यावेळेचे PM होते. त्यांनी एक नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट पारित केला होता, जो की अतिशय शानदार स्कीम होती. आणि त्यांनी संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातला हा एक मोठा ॲक्ट पारित केला. आणि आता मोदीजींनी काय केलं, बहुमत आल्यानंतर कृषी रिफॉर्मचा ॲक्ट आणला. ठीक आहे. कृषी रिफॉर्म केले आणि सरकारला माहीत होते की आता ॲग्रिकल्चर रिफॉर्म करायचे आहे. आणि त्यामुळे 2020 जो आलेला आहे त्यांना एक गोष्ट माहीत होती की हा जो ॲग्रिकल्चर रिफॉर्मचा जो ॲक्ट आणलेला आहे हा अगोदर आणण्यापेक्षा कोविडमध्ये आणलेला बरा. कारण लोकांना पण भीती होती की घराच्या बाहेर जायचं नाही, कुठे फिरायचं नाही आणि गव्हर्मेंटने इमर्जन्सी पण लावलेली होती. आणि एक गोष्ट सरकारला माहीत होती की याच्याशी बेस्ट चान्स आपल्याला भेटणार नाही आहे. त्यामुळे 2020 कोविड-19नी काय केलं, एक सुनहरा मौका दिला. आणि आता यामध्ये गव्हर्मेंटनं का बरं घाई केली हे मला माहीत नाही, मात्र काही सरकारच्या डोक्यात पुन्हा असेल. ठीक आहे. आता आपल्या संविधानात एक टर्म आहे ज्याचं नाव आहे ऑर्डिनन्स. आता हा ऑर्डिनन्स म्हणजे काय होतो, ऑर्डिनन्स म्हणजे जेव्हा संसदेच्या अधिवेशन किंवा बैठक चालू नसेल आणि कानून किंवा ॲक्ट बनविणे अतिशय आवश्यक असेल तेव्हा राष्ट्रपती आदेशाने एक ॲक्ट पारित करतो आणि याचा दुरुपयोग प्रत्येक गव्हर्मेंटची सरकार करीत असते. ठीक आहे. त्या पद्धतीने मोदीच गव्हर्मेंटने काय केलं, 5 जून 2020 रोजी एक ऑर्डिनन्स पास केला. आता या ऑर्डिनन्सचा नियम म्हणतो की जेव्हाही संसदेच्या अधिवेशन होईल त्याच्या 6 हप्त्यानंतर ते पास झालं पाहिजे. जर तो संसदेमध्ये 6 हप्त्याच्या अगोदर पास नाही झाला तर तो ऑर्डिनन्स संपुष्टात येतो. आणि भारतामध्ये 2020मध्ये जो संसदची प्रक्रिया चालू झाली ती मान्सून अधिवेशनामध्ये झाली, जे की 14 सप्टेंबरपासून 10 ऑक्टोंबरपर्यंत होती. आणि लोकसभेमध्ये हा जो ॲक्ट आहे हा ॲक्ट 5 सप्टेंबरला गव्हर्मेंटने प्रस्ताव पारित करून टाकला. मात्र जसा हा राज्यसभेमध्ये पोहोचला तर राज्यसभेमध्ये जाता जाताच हा ॲक्ट का होऊन गेला, तिथे रद्द झाला. त्यानंतर पण गव्हर्मेंटने तिथे मारहाणी करून किंवा अजून काही प्रोसिजर करून तो प्रस्ताव तिथे पास करून टाकला. ठीक आहे. आता आपण जे बघणार आहोत तो बघणार आहोत पहिला ॲक्ट, की पहिला ॲक्ट जो आहे द फार्मर प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स, हा ॲक्ट आपण आज बघणार आहोत. आणि याचे आपण अगोदर 3 कॉन्सेप्ट बघू की फार्मरमध्ये ॲक्च्युली काय काय येते. याला APMCसुद्धा म्हटलेलं आहे. आता कुणाला वाटते की फार्मर ॲक्ट फक्त जे शेतीशी रिलेटेड लोक आहे या व्यक्तींसाठीच हा ॲक्ट आलेला आहे, तर असं नाही. या फार्मर ॲक्टमध्ये शेतकरीसुद्धा येतात, मछली पकडणारेसुद्धा येतात, पशुपालन करणारे लोकही येतात. म्हणजेच जमीन प्लस ॲनिमल, जमिनीशी रिलेटेड असलेले सर्व
लोक या फार्मर ॲक्टमध्ये येतात. दुसरं म्हणजे या पहिल्या ॲक्टमध्ये हे सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांनी जे काही प्रोडक्शन उत्पादित केलेले आहे त्यांचा ट्रेड आणि कॉमर्स हा कसा झाला पाहिजे, म्हणजे प्रॉफिट मार्केटेबल झालेला पाहिजे, असं यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तिसरा जो पॉईंट आहे या पहिल्या ॲक्टमध्ये हे त्यांनी सांगितलेलं आहे की जो काही प्रोडक्शन शेतकरी क्रिएट करेल त्याला प्रमोट करणे आणि त्यांना तशी फॅसिलिटी अवेलेबल करून दिले, हे या ॲक्टमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता हा पहिला ॲक्ट काय म्हणतो तर बघा, यामध्ये 2-4 गोष्टी मी सांगतो की हा APMC का आहे, एका सरळ शब्दात सांगतो म्हणजे तुमच्या लवकर लक्षात राहील. ठीक आहे. पहिला ॲक्ट जो आहे हा आपण आता सिंपल भाषामध्ये समजूया. ठीक आहे. तर या ॲक्टमध्ये ॲक्च्युली काय म्हटलेलं आहे की जे APMC आहे म्हणजे ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी जी आहे, म्हणजे कृषी उत्पादक बाजार समिती, हे ट्रेड एरियाच्या आउटसाईड राहील असं यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. म्हणजेच APMC केव्हा क्रिएट करण्यात आली हेही सांगतो. ठीक आहे. काय झालं की भारत जेव्हा स्वतंत्र झाला तर भारत हा डिपेंडेबल होता फूडसाठी दुसऱ्यांवर, आणि त्यावेळेसच 1951मध्ये लँड रिफॉर्म झालेले होते आणि भारतात त्यावेळेला कृषीचे उत्पादन कमी होते आणि भारत हा आयात करत होता आणि सावकार लोक हे शेतकऱ्याची इतकी पिळवणूक करत होते की कास्तकार लोक आत्महत्या करत होते आणि शेतीकडे वळत नव्हते. आणि म्हणून गव्हर्नमेंटनी काय बनवली, APMC बनवली आणि प्रत्येक राज्यात ती बनवली आणि त्यांच्या थ्रू एक नियम असा बनवला की शेतकरीने उत्पादित केलेल्या पहिल्या उत्पादनाची जी पहिली विक्री आहे ही फक्त आणि फक्त APMCमध्येच करू शकेल, असा त्यांनी त्यावेळेस नियम बनवला होता. आता APMCची एक जागा निश्चित असते, त्यात एक कमिशन एजंट असतो किंवा दलाल म्हणू शकता, जो की हा पूर्ण सिस्टम सांभाळतो. ठीक आहे. आता हा कानून म्हणतो की शेतकऱ्यांना चॉईस दिलेली आहे की शेतकरी आपल्या उत्पादनाची विक्री APMCच्या बाहेरही करू शकतो, म्हणजेच कोणत्याही राज्यात तो आपले उत्पादन कुठेही विकू शकतो. हा पहिल्या ॲक्टमध्ये सांगितलेला आहे. हा एक त्याचा एक बेनिफिट आहे. दुसरं त्यांनी सांगितलेले आहे की इंट्रा स्टेट म्हणजे वन कंट्री वन नेशन आणि वन नेशन वन मार्केट, ज्या पद्धतीने GSTमध्ये करण्यात आलं की वन नेशन वन टॅक्स, त्या पद्धतीने इथे सुद्धा करण्यात आलं की वन कंट्री अँड वन नेशन अँड वन मार्केट, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर ऑनलाईन ट्रेडिंग पण शेतकरी करू शकतो, यामध्ये माल ऑनलाईन विकतही घेऊ शकतो आणि सेल्स पण करू शकतो, जसं OLX आहे. त्यानंतर कोणताही राज्य सरकार या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन ट्रेडिंगवर किंवा इंट्रास्टेट ट्रेडिंगवर कुठलाही टॅक्स लावणार नाही, असं यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे. त्यानंतर अजून एक बेनिफिशियल आहे, या पहिल्या ॲक्टमध्ये सांगितलेलं आहे की शेतकरीवरील राज्य सरकारचे कोणतेही कायदे हे सेंट्रलच्या कायद्याच्या खाली राहूनच कार्य करेल असेल, असं यामध्ये क्लिअर सांगितलेलं आहे. जर या ट्रेडिंगमध्ये काही डिस्प्यूट क्रिएट होत असेल तर त्याची सेटलमेंट करण्यासाठी तसा मॅनेजमेंट करण्यात आला आहे. झगडे थांबवण्यासाठी सुद्धा मेकॅनिझम करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. डिस्प्यूट क्रिएट जर झाले असेल तर ती केस त्या एरियाच्या DMकडे किंवा मजिस्ट्रेट ऑफिसकडे जाईल, है ना. आणि एक स्टेप त्यातली जी बनेल की त्या DMच्या कमिटीमध्ये 2-3 मेंबर असेल आणि हे सर्व ते सॉल्व करेल आणि फक्त 30 दिवसांमध्ये SDM त्याचा निकाल लावेल आणि यामध्ये केस कोणत्याही सिव्हिल कोर्टमध्ये जाणार नाही आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते थोडे लवकर सॉल्व होतील, हे यामध्ये असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता हे तर झालं, हा झाला पहिला ॲक्ट. ठीक आहे. दुसरं यामध्ये असं आहे की आता जे आपण बघणार आहोत की सेकंड ॲक्ट कसा आला, त्यानंतर तिसरा जो ॲक्ट आहे तो पण आपण एक वेळा बघू की तिसरा पण ॲक्ट कशा पद्धतीने आला. पण ह्या अगोदर आपण बघूया की व्हॉट इज APMC. APMC हा कसा आला, APMCचे बेनिफिट काय आहे. ठीक आहे. तर APMC का आला, तर शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी APMC आला होता. याचा बेनिफिट होता की बोलीवर माल विकणे, है ना. असं म्हटले जाते की आंदोलन करणारे हे सर्वात जास्त एजंट लोकच आहे किंवा दलाल लोकच आहे. आणि लॉस हे आहे की जे APMCचा एकाधिकार आहे, मोनोपॉली, हे म्हणजे संपणार आहे.
है ना. आणि शेतकऱ्यांच्या जागामध्ये अनेक प्रकारचे म्हणजे एक गोष्ट तुम्ही हेही लक्षात ठेवा की हे जे एजंट लोक आहे हे शेतकरी पण आहे, एजंट पण आहे, खरेदी विक्री पण करतात आणि अतिशय रिच लोक आहेत. ठीक आहे. आता दुसरं बघूया सेकंड ॲक्ट. सेकंड ॲक्ट जो आहे तो आहे MSPवर. याला म्हणतात कृषी किंमत आश्वासन आणि कृषी सेवांवर केलेले अधिनियम 2020. यालाच MSP सुद्धा म्हटलेलं आहे, मिनिमम सपोर्ट प्राईस. ठीक आहे. तर यामध्ये असं सांगितलेलं आहे की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ॲक्ट होईल, म्हणजे शेतकरी उत्पादन म्हणजे शेती करण्या अगोदरच कॉन्ट्रॅक्टरसोबत किंवा एखाद्या कंपनीसोबत अगोदरच कॉन्ट्रॅक्ट याने करून ठेवून देईल आणि त्यानंतर